मी तनिष्का. आज मी बनवणार आहे मॅगी. तर चला मी कसे मॅगी बनवते त्याची रेसिपी बघूयात. आता मी ह्याच्यात पाणी घालणार आहे. आता मी गॅस ऑन करणार. मला करायचं आहे मॅगीचे 2 पीस, म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकते. आता मी मॅगीचे पीस काढून घेते. आता इथे पाणी उकळत आहे, तर आपण मसाला घालून घेऊया. आता मला 2 पीस बनवायचे आहेत, त्यामुळे मी दुसरा सुद्धा मसाल्याचे पॅकेट वापरत आहे. आता मी याला चमच्याने पहिले हलवून घेते, म्हणजे जो काही खाली मसाला उरला असेल तो आपल्याला परत पाण्यामध्ये मिक्स करून भेटतो. आता मी हळूच मॅगी संपूर्ण मॅगी घालायची नसते, आपण मॅगी थोडी थोडी घालायची असते. आणि मॅगी कसं घालायचं असतं मी ते पण सांगणार आहे. मॅगीला सर्वात पहिले असं जे असतं ना, त्याला 2 भागामध्ये करून घ्यायचं. त्या 2 भागामध्ये असं करायचं, म्हणजे मॅगी पटकन शिजते सुद्धा आणि त्याच्यामध्ये पाणी जाऊन ते लवकर मिक्स पण होऊन जातं. सेम मी दुसऱ्या पीस सोबत पण सेम करते. जर का तुम्ही असं मोडून टाकाल तर ते लवकर शिजेल. आणि आता जे काही उरलेलं आहे ना, उरलेले पीस ते आता आपण ह्याच्यात घालूया. आता इथे मॅगीला चांगली उकळी आणून द्यायची आहे. आता गॅसचा फ्लेम आपल्याला वाढवायचा आहे, जेणेकरून ते लवकर शिजेल आणि पाणी पण आटेल त्या मॅगीमध्ये जाऊन. आता वाजले आहेत 11:15, 5 कमी आहेत. तर अजून 5 मिनिटात आपली मॅगी तयार होऊन जाईल. जर का तुम्हाला मॅगीमध्ये चवीपुरतं मीठ व तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. मी मीठ एवढं तरी घालतच आहे, कारण की मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ तिखट असतं. आता मी इथे चवीपुरतं चटणी सुद्धा घालत आहे. चटणी म्हणजे तिखट चटणी. इथे फक्त मॅगी मी आणि माझी आईच खाणार आहे आता मी ह्याला मिक्स करून घेते, म्हणजे मीठ आणि तिखट चांगलं मिक्स होऊन जाईल सगळ्यामध्ये. तर गॅसचा फ्लेम हायच असू दे. आता मॅगीला चांगली उकळी आलेली आहे, पण पाणी अजून आटलेलं नाहीये, म्हणून आपण अजून थोड्या वेळ ह्याला असंच ठेवणार आहोत. आता फ्रीज मधून चीज काढतीये. एकच क्यूब मी घेतलेला आहे. मॅगी बनवून रेडी आहे. पाणी सुद्धा आटलेलं आहे. आता मी या मॅगीमध्ये अख्खा 1 क्यूब किसणार आहे, प्लस थोडासा क्यूब मीठ ठेवणार आहे.
मॅगीमध्ये चीज, मीठ आणि तिखट हे वेगळीच चव आणतात. आता आपली मॅगी बराबर रेडी झालेली आहे. यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि मी याच्यामध्ये चीज पण किसलं आहे. चला आता आपण सर्व करून घेऊया.